नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नमो शेतकरी योजना सुद्धा राबवली जात आहे। याचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर ही शेवटची संधी देण्यात आलेली आहे। यामध्ये एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला राहिलेली जी काही कामे असेल ते करून घ्यायचे आहेत। तर आपल्या माहिती व जनसंपर्क महासंचालय, महाराष्ट्र शासन कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वेबसाईट वरून ही माहिती आपल्याला मिळते। काय आहे ही माहिती, काय काय कामे शेतकऱ्यांनी करायची आहेत हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण अवश्य असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत। या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना काय काय कामे करायची आहेत हे इथे सांगण्यात आलेले आहे। या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, नमो शेतकरी योजनेसाठी ज्यांनी अजून नोंदणी केलेली नाही नवीन नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास लिंक करणे, या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र, PM किसान फेस ऑथेंटिफिकेशन ऍप यापैकी एका सुविधेचा वापर करून ई-केवायसी करणे गरजेचे आहे। बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडून घ्यायचे आहे। जर बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक नसेल तर नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन ते लिंक करून घ्यायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भरपूर जण विचारत होते की 16वा हप्ता कधी मिळणार, तर येथे 16व्या हप्त्या संदर्भातही महत्त्वाचे असे माहिती इथे दिलेली आहे। PM किसान योजनेचा 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून अवश्य बाबींची पूर्तता करून घेण्यात येणार आहे। या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे। महत्त्वाचं म्हणजे PM किसानचा जो 16वा हप्ता मिळणार आहे, या हप्त्याचा जो लाभार्थी असेल त्यालाच फक्त नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता असेल तो अदा करण्यात येणार आहे। यापूर्वी राबवण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3,01,000 स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे। ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबवण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एक महत्त्वाची अशी अपडेट होती। शेतकरी मित्रांनी याचा अवश्य लाभ घ्यावा आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील। धन्यवाद।